आणि म्हणूनच ती मागणी आजही टिकून आहे. बरोबर आहे विकासजी, एका बाजूला आपल्या पक्षाची बाजू आपण मांडलेली आहे. नितीन सातपुते जी ओबीसी समाजाला एकूण 27% आरक्षण आहे, त्यातलं 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी. तुमचा तांत्रिक अडचणीमुळे मला तुम्हाला थांबावं लागतंय पुन्हा एकदा विकासजी, तुम्हाला कॉल येतोय पुन्हा. 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार हा जो समज सध्या निर्माण झालेला नितीनजी, तो कितपत खरा आहे? विशालजी, इथे सध्या जे आंदोलन चालू आहे जरांगेचं आणि जे कुणब्यांच्या ह्याच्यामध्ये किंवा ओबीसी मध्ये जे आरक्षण मागताय त्याची थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेतली. मगाशी विकास लमोटे यांनी आपले राजेंद्र कोंढारे यांनी काही जे डेटा जो आपल्याला सांगितला आहे, बरीचशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ही उपयुक्त अशी माहिती आहे. तर मराठा समाजाला हे जे आता आज रिझर्वेशन जे आठवलं आहे, ह्या रिझर्वेशनला त्यांना 90 वर्षापूर्वी म्हणजे 1934 मध्ये जेव्हा रिझर्वेशन भारतात आलं होतं, इंग्रजांनी भारतातील जाती अत्याचार दूर करण्याकरता सायमन कमिशन जे भारतात आणलं होतं आणि जातीनिहाय त्यांची लिस्ट बनवायला सांगितली होती. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील समर्थन होतं. 1935 ह्या काळामध्ये ही संपूर्ण लिस्ट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी या लिस्ट बनवल्या गेल्या होत्या. त्यावेळेस ओबीसी मध्ये कुणबी समाज हा मुळात होताच. आज जो काय मराठा समाज जो आहे की तो म्हणतोय की आम्हाला कुणब्यांमध्ये आरक्षण द्या, की आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला असं म्हणा किंवा आमचा समावेश करा. हे जेव्हा 1934 आणि 35 या काळामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना जेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण जर हवं असेल तर तुमचा मी समावेश याच्यामध्ये करतो, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट नकार दिला, या मराठ्यांनी नकार दिला की सांगितलं आम्हाला कोणत्याही आरक्षणाची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, आम्ही सदन आहोत, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, जमीन आहे, आम्हाला तुमच्या आरक्षणाची गरज नाही. आणि 1934 आणि 35 मधली ही जी लिस्ट आहे, तीच लिस्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950च्या संविधानामध्ये एकूण आर्टिकल 340, 341 आणि 342 मध्ये ओबीसी, एसटी, एससी यांच्यासाठी हे आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस देखील मराठ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला बाबांनो हे आरक्षण घ्या, तुम्हाला नंतर ह्याची गरज पडेल. आणि ही गरज पडली 100 वर्ष कंप्लीट व्हायच्या आत त्यांना ही गरज पडलेली आहे. आणि आज मराठा समाज जो आहे आज म्हणतोय की आम्हाला मागासवर्गीय म्हणून तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणा आणि कुणब्याचं आम्हाला आरक्षण द्या. आता हे जे मगापासून मी पाहतोय हैदराबाद गॅझेट, 1994चं गॅझेट, जे काय तुम्ही म्हणताय की जी आर म्हणताय, हे तुम्ही पाहिलं असेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2019 आणि 20 काळामध्ये हे जेव्हा बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस त्यांचा आरक्षणाचा हा मुद्दा उचलला गेला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्याकडे येस, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाल्या होत्या. याच्या 42 याचिका दाखल झाल्या होत्या आणि मुंबई उच्च न्यायालयाने यांचा आरक्षणाबाबत जो डिसिजन घेतला होता तो त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांचा आरक्षणाबाबतचा हा जो डिसिजन होता, हा डिसिजन जी आर होता, हा रद्द करण्यात आलेला आहे. 102 जी अमेंडमेंट झालेली आहे, या अमेंडमेंटचा हवाला देऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. याच्यामध्ये याचं कारण असं आहे की सामाजिक मागासलेपणा हा जो मुळात हा मुद्दा आहे, हा मुद्द्यावरती मराठा हा समाज जो आहे हा ह्याच्यामध्ये ह्या क्रायटेरियामध्ये किंवा एलिजिबल झालेला नाही आणि तो होणार देखील नाही. त्यामुळे हे जे असे किती 50 जी आर जरी काढले, हे कोर्टामध्ये याचं शिक्कामोर्तब झालं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचं शिक्कामोर्तब झालं पाहिजे. आणि मुळात हा मुद्दा जो आहे 1994चा जो जी आर होता किंवा 2019चा जो जी आर होता किंवा हे जे आता नवीन काढलेलं आहे हैदराबाद गॅझेट जे आहे, याची सगळी शहानिशा ही सर्वोच्च न्यायालयात झालेली आहे. आणि मराठ्यांचा हा जो मुद्दा आहे आरक्षणाचा, आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. मला एक सांगा, कोणताही राज्य, देशातील कोणतेही राज्य कोणताही जी आर कडून एखाद्या समाजाला आहे आरक्षित किंवा मागासलेपणाचा दर्जा देऊ शकत नाही. ही संविधानामध्ये याची तरतूद असावी लागते किंवा पार्लमेंट संसदेमध्ये याची तरतूद व्हावी लागते. त्यानंतर हा मुद्दा तेव्हा एखाद्या समाजाला हे सामाजिक मागासलेपणाचा आधार घेऊन त्यांना ते रिझर्वेशन किंवा आरक्षण देता येईल का नाही हे संसद ठरवतं. आणि त्यामुळे हे जे किती तुम्ही जी आर काढा किंवा कोणताही गॅझेट काढा, हे सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्याही न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे राज्य शासन जे आहे ते जी आर ला सर्व संविधानाच्या पेक्षा कोणताही जी आर हा मोठा नाही. त्यामुळे असं कोणतेही जी आर हे सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात हे टिकणार नाही. त्यामुळे अशा ह्या जे काही राजकीय हा गदारोळ चाललेला आहे की आम्ही तुम्हाला गॅझेट देतो किंवा हा सारवासारव चाललेली असेल किंवा एखादं गाजर दाखवलं जातं. जरांग्यांना मुंबईमध्ये जेव्हा ही आंदोलन केलं त्यावेळेस काहीतरी जी आर दिला होता आणि त्यामुळे ते जी आर पाहून ते आनंदी होऊन त्यांनी आंदोलन त्यांचं संपुष्टात आणलं आणि ते निघून गेले.
आणि सरकारमधील जे आता छगन भुजबळ आहेत आणि सरकारमध्ये असताना देखील त्यांचं सरकार जी आर काढतंय आणि तेच परत कोर्टामध्ये जाण्याची भाषा करतायत आणि हा जी आर चॅलेंज करायची भाषा करतायत. त्यामुळे सरकारमध्ये असताना देखील यांना हे जे जी आर काढल्यानंतर देखील यांना असं का वाटतं की न्यायालयात जावं आणि या जी आरला चॅलेंज करावं. त्यामुळे असे हे जी आर जे आहेत सगळे फुसके जी आर आहेत. याला कायद्यात काही आधार नाही, याला संविधानामध्ये काही आधार नाही, किंवा देशामध्ये यांना सामाजिक मागासलेपणा होऊन यांना कधीही यांना हे रिझर्वेशन मिळू शकणार नाही. बरोबर आहे. एका बाजूला काय होऊ शकतं आणि कशा प्रकारे हा जी आर काढण्यात आलेला आहे हे समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला. याच अनुषंगानं आणखी वेगवान चर्चा आपल्या या सर्वच मान्यवरांबरोबर होणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका.